जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अमरावती विभागातील जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज अंतर्गत 2034 कोटींचा अतिरिक्त मदत निधी राज्य शासनाने मंजूर केलाय। विभागातील शेतकरी बंधूंनी या मदत प्राप्तीसाठी स्वतःच्या बँक खात्याची ई-केवायसी तसंच फॉर्मर ID काढून घ्यावेत असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केलं। या संदर्भात महसूल व वन विभागाने 4 नोव्हेंबरला शासन निर्णय निर्गमित केला अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली। विभागातील शेतकरी बंधूंनी या मदत प्राप्तीसाठी स्वतःच्या बँक खात्यांची ई-केवायसी तसंच फार्मर ID काढून घ्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवून शेतकऱ्यांच्या शेती व शेती पिकांचं नुकसान तसंच मनुष्य व पशुहानी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्या अनुषंगाने राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे खरेदी व अनुषंगिक बाबींसाठी विशेष मदत देण्यासाठी राज्य शासनाने अमरावती विभागाला मदत निधी मंजूर केलाय। त्यानुसार अमरावती विभागातील 20,86,445 शेतकऱ्यांना एकूण 2,034 कोटी 43,46,46,000 रुपये इतका मदत निधी वितरित केला जाणार आहे। यासंबंधी अचूक कार्यवाही होण्यासाठी संबंधित महसूल यंत्रणेला यापूर्वीच शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या। ही मदत निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBT पोर्टलद्वारे वितरित केला जाणार आहे।